20 मार्च 2020 कोविडच्या काळात सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं की आपल्याला कोविडला हरवायचंय आणि आपल्याला गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवायच्या आहेत. मोदी साहेबांनी नुसतं आवाहन केलं असतं तर मी समजू शकलो असतो, कारण त्यांनी तसं आवाहन करणं ह्याच्यात आश्चर्य वाटणारा माणूस इथं कोणीच नाही. ते असंच करू शकतात, ते साहजिक आहे. पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यावेळेस अभिनेते, नेते, उद्योगपती, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, शेतकरी टाळ्या वाजवत होते, त्यावेळेस मात्र प्रचंड अस्वस्थ झालो आणि डॉक्टर दाभोळकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो मुळात संविधानामध्ये अभिप्रेत होता, आलेला होता, तो रुजवणं, आपल्या पातळीवर जगणं आणि तो बोलणं जिथं संधी मिळेल तिथं किती गरजेचं आहे हे प्रकर्षानं जाणवायला लागलं. ही जे माकड चेष्टा आहे, हे जे माकड चाळे, हेच केंद्रस्थानी आलेले. म्हणजे गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवणारी माणसं सभ्य म्हणावी आणि सुसंस्कृत म्हणावी, याच्यापेक्षा वाईट माणसं मला संसदेमध्ये बघायला मिळेल. त्याच्यापेक्षा वाईट माणसं मला महाराष्ट्राच्या विधिमंडळात मारामाऱ्या करताना बघायला मिळेल. त्यापेक्षा वाईट माणसं मला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा वारसा सांगत असताना गोडशेचं गुणगान गाणारी माकडं सुद्धा मला बघायला मिळेल. त्यामुळे या समाजाची विवेकशीलता संपली आणि ते संपवण्यासाठी शासन संस्था, राज्य संस्था, कारभारी या देशाचे अग्रस्थानी आहेत. त्या काळामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा विवेकवाद ओरडून सांगावा लागेल, छाती फाडून सांगावा लागेल, पुन्हा पुन्हा आपल्याला तो सांगावा लागेल. ज्या वेळेस समाजामध्ये विखारी विधान करण्याची स्पर्धा लागते, अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून नरेंद्र मोदी साहेबांपासून ते माझ्या पक्षातल्याही काही राजकीय नेत्यांपर्यंत विखारी विधान करणं म्हणजेच प्रसिद्धी, म्हणजेच समाजामध्ये स्थान निर्माण होतं, म्हणजेच माध्यमांमध्ये आपल्याला दाखवलं जातं, म्हणजेच मी नेता होतो, ही जी शिकवण रुजवू पाहताय आताची राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर दाभोळकरांनी संयम, भाषेवरचं प्रभुत्व, तरीही ठाम राहणे आणि या मातीमधल्या अहिंसा तत्वाला, प्रेमाला आपल्याला उजाळा सातत्यानं देत राहावा लागेल. ही शिकवण मला त्यावेळेस किती पटली होती, आम्हाला कळाली होती, सांगता येत नाही. पण आज सर्वाधिक मला त्याचं मोल वाटतं, त्याचं महत्व वाटतं. 100 वर्ष संघाला झाली. डॉक्टर दाभोळकरांनी संघाबद्दल सांगितलेलं पुन्हा उजळणी करू, जोरात सांगू आणि लढत राहू. आपल्याला त्यांच्याच भाषेत बोलावं लागेल, सत्याची कास धरावी लागेल. ते तुम्हाला कुंभमेळा सांगतील, आपल्याला चंद्रभागेवर ठाम राहावं लागेल. ते तुम्हाला रामदेव सांगतील, आपल्याला ज्ञानदेवावर ठाम राहावं लागेल. ते तुम्हाला आसाराम सांगतील, आपल्याला तुकारामावर ठाम राहावं लागेल. ते कौरव आहेत, आपण पांडव आहोत, अल्पमतात आहोत. एवढं भान ठेवू आणि ह्याची प्रेरणा डॉक्टर दाभोळकर आहे. काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझी ओळख करून दिली. मी वेगवेगळ्या पुरोगामी संस्था, संघटनांमध्ये घडलेला कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विवेक वाहिनी ही माझी मातृ संघटना आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी निगडीत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही संघटना माझी मावशी होती. मी आता काँग्रेसमध्ये नांदायला गेलेलो आहे. हे माझं माहेर आहे आणि माहेरमध्ये आल्यानंतर सासूर वासनीला जो आनंद होतो, तो आनंद अक्षरशः मला तुमच्यामध्ये येऊन झालेला आहे. हे प्रेम असंच कायम ठेवा. माहेरमध्ये जिला प्रेम भेटतं त्या विवाहितेचा सासरमध्ये छेड कमी होतो. त्यामुळे तुमचं प्रेम गरजेचं आहे, पुढील काळात तर खूप गरजेचं आहे. माधव बावगे सरांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मदिवसात निमित्त तुला व्याख्यानाला यायचंय, आता ते मला सर वगैरे तुम्हाला वगैरे म्हणतायत, मला ते खूप अवघडल्यासारखं होतंय. मी तुमचा विद्यार्थी आहे. सभागृहात आम्ही 4-5 लोक असू जी तुम्हा सगळ्यांपेक्षा लहान आहोत, त्यातला मी एक आहे. तर मला त्यांनी डॉक्टरांच्या जन्मदिवसाला तुम्हाला यायचंय, बोलायचंय. मी त्या क्षणी होय म्हणालो. ती माझी जबाबदारी आहे, माझी गरज आहे, मी येऊन व्यक्त झालं पाहिजे. मी माधव बावगे सरांचे आणि त्यांची लातूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी सगळी टीम आहे, त्याच्यात बबुरवान गोमसाळे सर आहेत, रुक्साना जे आहेत, बिराजदार सर आहेत, भिशे सर आहेत, या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो.
माईक नसला तरी आपला आवाज शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे असं ज्या कॉम्रेड उत्तम होळीकरांनी मला शिकवलं ते उत्तम होळीकर सर आहेत. धाराशिव उस्मानाबाद मध्ये ज्यांनी आम्हाला चळवळीचं बाळकडू दिलं ते अर्जुन जाधव सर आहेत. आमचे सेवा दलाचे सर इथं बसलेले आहेत. माझे काँग्रेसमधले सहकारी प्रवीण सूर्यवंशी आहेत. शिवाजी सर आज आम्ही बसलो होतो, तुम्ही आलात, आभार. पाटील सर आपण दुसऱ्यांदा भेटतोय आठवड्यात. राहुल देशपांडेंच्या मैफिलीला आम्ही सोबत होतो. सगळीच मंडळी, सुपर्ण सर आहेत इथं, माझा महेश तरुण सहकारी, अनेक वर्ष आम्ही संपर्कात असतो. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे धनंजय सर आहेत. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला काहीतरी बोलायची संधी दिली आणि तुम्ही ऐकताय. खरं म्हणजे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विवेक वाहिनी आणि एकूणच पुरोगामी चळवळीच्या वातावरणापासून थोडा तुटलेला होतो. मधल्या काही काळामध्ये संपर्क कमी झाला होता. राजकीय पक्षामध्ये सक्रिय असल्यामुळं, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्यामुळं माझा संपर्क कमी झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वार्तापत्र विकणे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पुस्तकं विकणे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्काराचे प्रात्यक्षिक शाळा कॉलेजमध्ये करणे, राष्ट्र सेवा दलाचे शिबिर, गाणे म्हणणे, इथपासून AISFच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोर्चे आंदोलन करणं, हे सगळं मी आयुष्याची 10-12 वर्षे केलेलं आहे. काँग्रेसमध्ये गेल्यामुळं काही दिवस चळवळीकडे थोडं दुर्लक्ष झालं, सहभाग कमी झाला. पण 20 मार्च 22 का 20 मार्च मला तारीख आठवत नाही, 2020 ला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक आवाहन केलं कोविडच्या काळात. 20 मार्च 2020 कोविडच्या काळात सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं की आपल्याला कोविडला हरवायचंय आणि आपल्याला गॅलरीमध्ये येऊन थाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मग मला माझ्या सगळ्यात अनेकांना डॉक्टर दाभोळकरांच्या विवेकवादाची आठवण प्रकर्षानं झाली की या देशाचा पंतप्रधान जर गॅलरीमध्ये येऊन एका महासाथीला हरवायसाठी आपल्याला टाळ्या आणि थाळ्या वाजवायचं आवाहन करतोय, तर होय दाभोळकर साहेब, तुम्ही खूप मोलाचं काम करत होते आणि ते आम्हाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. मोदी साहेबांनी नुसतं आवाहन केलं असतं तर मी समजू शकलो असतो, कारण त्यांनी तसं आवाहन करणं ह्याच्यात आश्चर्य वाटणारा माणूस इथं कोणीच नाही. ते असंच करू शकतात, ते साहजिक आहे. पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यावेळेस अभिनेते, नेते, उद्योगपती, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, शेतकरी टाळ्या थाळ्या वाजवत होते, त्यावेळेस मात्र प्रचंड अस्वस्थ झालो. आणि डॉक्टर दाभोळकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो मुळात संविधानामध्ये अभिप्रेत होता, आलेला होता, तो रुजवणं, आपल्या पातळीवर जगणं आणि तो बोलणं जिथं संधी मिळेल तिथं किती गरजेचं आहे हे प्रकर्षानं जाणवायला लागलं. आणि पुन्हा डॉक्टरांकडे आम्ही खेचले गेलो. एक महासाथ आली, लाखो लोकांचे जीव गेले, आपल्या वैद्यकीय क्षेत्राची होती नव्हती तेवढी तयारी उघडी पडली. काही राज्यांनी चांगलं काम केलं, काही राज्यांमध्ये अतिशय वाईट अनुभव आले. आजारासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा, संकटामध्ये सुद्धा आपला समाज विवेकी वागू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाठपुरावा करून आयुष्य आपण वाचवू शकत नाही. आणि एखादा पुढारी उठतो, जो करता धरता असतो, तो उठून टाळ्या थाळ्या वाजवायचं आवाहन करतो. नंतर लाईट बंद करण्याचं पण एकदा आवाहन करण्यात आलं. उदंड प्रतिसाद भारतीयांनी दिला. मला अभिमान वाटेल की ह्या सभागृहात खूप कमी माणसं असतील जी या आव्हानाला बळी पडली नव्हती. त्याचं कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये डॉक्टर दाभोळकरांसारखे विवेकाचे सैनिक, विवेकाचे शिपाई, विवेकाचे समर्थक भक्कमपणे उभे होते. हे फक्त एखाद्या आजाराच्या संदर्भात असतं आम्ही समजून घेऊ शकलो असतो, पण एकूण आताचा जो सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जो सगळा परिघ आहे, त्या परिघाच्या केंद्रस्थानी ही जे माकड चेष्टा आहे, हे जे माकड चाळे आहे, हेच केंद्रस्थानी आलेले आहेत. म्हणजे गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवणारी माणसं सभ्य म्हणावी आणि सुसंस्कृत म्हणावी
याच्यापेक्षा वाईट माणसं मला संसदेमध्ये बघायला भेटली. त्याच्यापेक्षा वाईट माणसं मला महाराष्ट्राच्या विधिमंडळात मारामाऱ्या करताना बघायला भेटली. त्यापेक्षा वाईट माणसं मला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा वारसा सांगत असताना गोडशेचं गुणगान गाणारी माकडं सुद्धा मला बघायला भेटली. त्यामुळे या समाजाची विवेकशीलता संपली आणि ते संपवण्यासाठी शासन संस्था, राज्य संस्था, कारभारी या देशाचे अग्रस्थानी आहेत. त्या काळामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा विवेकवाद ओरडून सांगावा लागेल, छाती फाडून सांगावा लागेल, पुन्हा पुन्हा आपल्याला तो सांगावा लागेल. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. ही जी तुकोबांची अवस्था होती ती अवस्था आज विवेकाच्या क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये, सर्व धर्म समभावामध्ये, सगळ्या जाती धर्माने मिळून मिसळून राहावं असं सांगणाऱ्या सगळ्यांची हीच अवस्था आहे की आता भीड ठेवून आपल्याला चालणार नाही. म्हणून माझ्यासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याला सुद्धा मी जर अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये तुमच्या सोबत नसेल तर संसदेमध्ये, सभागृहामध्ये, निवडणुकांमध्ये ज्या अंधश्रद्धांना वेगानं खतपाणी घातलं जातं तिथे माझ्यासोबत कोणी नसेल याची जाणीव मला झाली. म्हणून मी पुन्हा तुमच्याकडे खेचला गेलो, पुन्हा तुमच्या समोर मी आले. मला अभिमान वाटतो की मी ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचा सुद्धा याच्यावर विश्वास आहे. कार्यकर्ते नेत्यांचं तपशिलात मी बोलणार नाही, माझ्या नेत्याचा विश्वास आहे. खासदार राहुलजी गांधी यांनी कर्नाटकमध्ये जादूटोणा विरोधी विधेयक जे आपल्या महाराष्ट्रात मंजूर झालं ते झालं पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि तो कायदा झाला, काँग्रेसच्या सरकारने केला. महाराष्ट्रामध्ये तो कायदा होताना काय झालं काय नाही झालं याचा मी साक्षीदार आहे. ते 12 कलम किती पातळ करून इथं आणली गेली आणि कोणी कोणी विरोध केला, कसा केला. तुमची लातूरची तर ही रणभूमी होती. मला माहित आहे लातूरला तुमची उपोषण माहित आहे, तुम्हाला अटक केलेलं मला माहित आहे, तुमच्यावर झालेला अन्याय मला माहित आहे. हरियाणामध्ये आता तो कायदा प्रस्तावित आहे, होईल. केरळमध्ये प्रस्तावित आहे, होईल. पंजाबमध्ये झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहोत. देशाच्या पातळीवर झाला पाहिजे यासाठी ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढाकार घेते. महाराष्ट्राची भूमी ही एकमेव अशी भूमी आहे, आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे की आम्ही अनेक असे कायदे दिले जे नंतर देशानं स्वीकारले. त्यामध्ये रोजगार हमी योजनेचा कायदा होता, माहिती अधिकाराचा कायदा होता. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं, संघर्षानं आणि ज्या कायद्यासाठी डॉक्टर दाभोळकर शहीद झाले या सगळ्या जादूटोणा विरोधी विधेयक देशभरात होईल आणि लाखो जीव वाचतील. अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या, कुविचाराच्या, कुप्रथेच्या, आर्थिक शोषणाच्या, धार्मिक शोषणाच्या, फसवाफसवीच्या घटनांना बळी पडणारे लाखो जीव वाचवायचं श्रेय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आहे. कुठल्याही राजकीय प्रेरणेशिवाय ही काम करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशभर, जगभर अनेक देशामध्येही आता या कायद्याचा अभ्यास होतोय. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे. हे आजन्म एखाद्या मेडल सारखं मिरवायचं काम तुम्ही आधी करून ठेवलेलं आहे हे मी इथं अभिमानानं सांगतो. आज मी या 2025 मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विषयावर बोलताना खरं म्हणजे आज जर डॉक्टर दाभोळकर असते तर त्यांची लेखणी आज काय बोलली असती, त्यांचे कृती कार्यक्रम काय असते याचा मी थोडा विचार करत होतो. विवेक वाहिनी नावाची विद्यार्थ्याची एक वेगळी संघटना संस्था असली पाहिजे आणि त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे म्हणून पायाला बिगदी लावून दाभोळकर फिरले. शालेय जीवनामध्ये, महाविद्यालय जीवनामध्ये जर आम्हाला विवेक वाहिनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वतःहून आमच्यापर्यंत आले नसते तर मीही आज बजरंग दलाचा, विश्व हिंदू परिषदेचा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता राहिलो असतो. त्यामुळे डॉक्टर दाभोळकरांची कृती ही मला त्यांनी मांडलेल्या विचारा इतकी महत्वाची वाटते. त्या कृतीकडे मला आता पुन्हा जायचं असेल तर डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर विचार संपत नाही, माणूस मेला तरी, हे जे आपण सांगत होतो ते आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवावं लागेल. त्या कामातही मी तुमच्या सोबत राजकीय व्यासपीठावरून आहे हेही मी तुम्हाला इथं आश्वस्त करतो. मी सोबत आहे, व्याख्यानापुरता मी तुमच्या सोबत नाही. संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे. झुंजाईच्या गोष्टी ऐकायला कानाला खूप गोड लागतात,
डॉक्टर दाभोळकरांचा संघर्ष आम्हाला आज सांगताना, त्याच्याबद्दल बोलताना आम्हाला चांगलं वाटतं. पण ते ज्यावेळेस प्रत्यक्ष संघर्ष करायची वेळ येते त्यावेळेस देह दुःख थोर आहे असं तर तुकोबा म्हणालेले आहे. त्यामुळं दाभोळकरांना झालेला त्रास, दाभोळकरांनी त्या त्रासातून उभा केलेलं काम आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते घडले, जादूटोणा विरोधी विधेयक घडलं आणि साधना साप्ताहिकासारखं विवेकाचा, प्रेमाचा, समाजवादाचा, धर्मनिरपेक्षतेचा प्रचार करणारं मासिक उभा राहिलं, टिकलं. आजही ते दिमागात उभा आहे. या निमित्तानं मला अनेक आठवणी डॉक्टरांच्या जाग्या होत आहेत. 20 मुलं, 10 मुलं, 15 मुलं असतील तरी दाभोळकर धाराशिव तालुक्यासारख्या, तेर गावासारख्या, नळदुर्ग सारख्या ठिकाणी स्वतःहून यायचे. आज मला बोलताना, माझी ओळख करून देताना भिसे सरांनी सांगितलं की शांत संयमी हनुमंत पवार बोलतात. मी बिलकुल असा नव्हतो, मी बिलकुल असा नाही. होळीकर सरांना माहित आहे, असेलच तर माझा होळीकर सरांचा आक्रमकपणा माझ्यामध्ये आहे. पण डॉक्टर दाभोळकरांनी आम्हाला शिकवलं की सार्वजनिक व्यासपीठावर असल्यानंतर आपण चिडायचं नाही, आपण संतापायचं नाही, आपण प्रश्नाला घाबरायचं नाही आणि समोरच्याला करुणेनंच आपल्याला जिंकायचंय. अनेक महाविद्यालयामध्ये डॉक्टरांसोबत आम्ही विवेक जागर मोहीम राबवायचो. श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलताना डॉक्टर कितीतरी प्रश्न यायचे, असंबद्ध प्रश्न यायचे, संतप्त करणारे प्रश्न यायचे. तुम्ही ख्रिश्चन आहात असा प्रश्न विचारला जायचा, तुम्ही एजंट आहात ख्रिश्चनांचे, तुम्ही नक्षलवादी आहात, कम्युनिस्ट आहात, तुम्ही नास्तिक आहात, तुम्ही काही बाही प्रश्न यायचे. यत्किंचितही डॉक्टर दाभोळकरांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होत नव्हता. तो विचारणारा कोणाचा तर बळी आहे, तो कुठल्या तरी एका विचारधारेने घडवलेला प्रश्न आहे त्याचा, तो त्याचा प्रश्न नाही. त्याच्या तोंडून दुसरं कोणतं बोलतंय याचं भान डॉक्टर दाभोळकरांना होतं. नकळतपणे ते आमच्यामध्येही डॉक्टर दाभोळकर रुजवून गेलेले आहे. चिडायचं नाही, संतापायचं नाही, पण तरी आपल्या भूमिकांवर ठाम राहायचं आणि आपला आग्रह सोडायचा नाही. तर सौम्य शब्दामध्ये, गोड शब्दामध्ये, पुढच्याला द्वेष वाटला नाही पाहिजे असा मांडायला डॉक्टर दाभोळकरांनी शिकवलं. हे नातं सांगतं थेट महात्मा गांधींशी. महात्मा गांधींची हत्या झाली, डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली. अत्यंत वाणीनं गोड असलेली माणसं, हिंसेचा प्रसार न करणारी, द्वेष न करणारी आणि शस्त्र हातात न घेणारी माणसं सुद्धा इथल्या व्यवस्थेला मारावी वाटली. म्हणजे त्यांची ताकद लक्षात आली. माझ्यासारख्या माणसाने ज्या वेळेस समाजामध्ये विखारी विधान करण्याची स्पर्धा लागते, अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून, नरेंद्र मोदी साहेबांपासून ते माझ्या पक्षातल्याही काही राजकीय नेत्यांपर्यंत विखारी विधान करणं म्हणजेच प्रसिद्धी, म्हणजेच समाजामध्ये स्थान निर्माण होतं, म्हणजेच माध्यमांमध्ये आपल्याला दाखवलं जातं, म्हणजेच मी नेता होतो, ही जी शिकवण रुजवू पाहताय आताची राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर दाभोळकरांनी संयम, भाषेवरचं प्रभुत्व, तरीही ठाम राहणे आणि या मातीमधल्या अहिंसा तत्वाला, प्रेमाला आपल्याला उजाळा सातत्यानं देत राहावा लागेल. ही शिकवण मला त्यावेळेस किती पटली होती, आम्हाला कळाली होती, सांगता येत नाही. पण आज सर्वाधिक मला त्याचं मोल वाटतं, त्याचं महत्व वाटतं. म्हणून आम्ही ज्यावेळेस टीव्ही डिबेट मध्ये बसतो त्यावेळेस 70 वर्षात हा देश लुटला असं ज्यावेळेस लोक म्हणतात, त्यावेळेस आम्ही संतापत नाही. तर आमच्यामध्ये करुणा पेरण्याचं अवघड काम आणि समोरच्या बद्दल द्वेष बुद्धी बाळगायची नाही, हे काम डॉक्टरांनी केलं. आम्ही आजन्म त्यांचे ऋणी असलो पाहिजे. हेच काम आपण नव्या पिढीला या निमित्तानं शिकवता आलं तर शिकवू. त्याचा रिझल्ट पण मला दिसतो. अनेक प्रवक्ते आमचे विरोधी असतात, ते म्हणतात की तुमचा आम्हाला द्वेष वाटत नाही. फोन करून अभिनंदन करतात, त्यांचेच वाबाडे काढलेले असतात, त्यांच्यावर टीका केलेली असते, आम्ही त्यांना खोडून काढलेलं असतं, त्याबद्दल तुम्ही आमचं अभिनंदनही करता, पण त्याच्यामध्ये 1% शत्रुभाव राहत नाही. डॉक्टर दाभोळकरांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करत असताना, पुरोगामी विचार रुजवत असताना टोकाची भूमिका घ्यायची नाही, तिरकस बोलायचं नाही, संतप्त व्हायचं नाही. पुढच्याच्या काळजाला हात घालायचा असेल तर आपल्याला सामंजस्यानं, सामोपचारानं आणि गोड बोलावं लागेल. म्हणून आपला निर्धार सोडायचा नाही. ही शिकवण आज सगळ्यात महत्वाची झालेली आहे. कारण माझ्या जातीचं कल्याण करायचं तरी लोक दुसऱ्याच जातीला शिवाय दिली, माझ्या धर्माचं मोठेपण सांगायचं तरी दुसऱ्याच्या धर्माला शिवाय द्यायला लागली, माझ्या पक्षाचं बोलायचं तरी दुसऱ्याच्या नेत्याला शिव्या देणं, शाप देणं, विद्वेषपूर्ण बोलणं, द्वेष पेरणं,
हीच महाराष्ट्राची ओळख होते. त्यावेळेस दाभोळकरांचं भाषेवरचं सगळं जे आम्ही काम पाहिलं ते आम्हाला अज्ञातपणे आज समोर येतं. ते आपण पुढे घेऊन जायचा पण या निमित्तानं करू. कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असू तर भाषिक हिंसा, शाब्दिक हिंसा होणार नाही याचा पण आपण आज या निमित्तानं करू. आजच्या काळात तर ते आपल्या पुरोगामी संघटनांना, संस्थांना जास्त गरजेचं झालेलं आहे. कारण एक विधान केलं म्हणून सुद्धा राष्ट्रद्रोहाचा कलम लावणारी लोक सत्तेत बसलेले. एक भाषण केलं, एक विधान म्हणलं, एक घोषणा दिली तरी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा टाकून, म्हणून आपण भेट नाही त्यांना, आपण घाबरत नाही त्यांना. पण माझा हेतू हा या देशामधल्या जनतेच्या काळजामध्ये हात घालून त्याच्यात परिवर्तन करणे हा आहे. त्याचा अपमान करणे, त्याला खाली बघायला लावणे, त्याच्यामध्ये द्वेष पेरणे हा नाही. ही खूप महत्वाची शिक्षण डॉक्टरांनी आम्हाला दिली होती. त्याची आठवण काढण्याचा आजचा दिवस. डॉक्टर दाभोळकर ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायचे, संविधानाचं महत्व सांगायचे, त्यावेळेस डॉक्टर दाभोळकरांच्या मांडणीमध्ये सतत भारतीय परंपरेमध्ये जे पेरलेलं मानवतेचं मूल्य आहे त्याचा विसर त्यांनी कधी पडू दिला नाही. अनेक पुरोगामी वक्ते, व्याख्याते, संस्था, संघटना आम्ही बघतो, अनेक विद्वानांचं वाचतो आम्ही. ते बोलताना ते या मातीतलं का बोलत नाहीत असा आम्हाला प्रश्न पडतो. दाभोळकरांच्या बाबतीत नेमकं याच्या उलट होतं. तुकाराम महाराजांचे अभंग, साने गुरुजींनी सांगितलेले विचार, गोपाळ गणेश आगरकरांनी मांडलेले विचार, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अखंड म्हणून मांडलेला विचार, या सगळ्या आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं संचित समर्थपणे आपल्याला पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. त्या संचिताला विरोध करण्याची ताकद 100 वर्ष झाले म्हणून काय झालं, 200 वर्षही RSS वाल्याकडे असणार नाही याच खात्री आपण बाळगली पाहिजे. मात्र मी बोलत असताना हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी सनातन धर्माला विरोध केला. गोपाळ गणेश आगरकरांची अंत्ययात्रा सनातन धर्माच्या लोकांनी काढली आणि सनातन धर्माच्या लोकांनी साने गुरुजींना पंढरपूरच्या मंदिरामध्ये जाण्यापासून रोखलं. काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेबांना रोखणारी लोक सनातनी होते. हे फुले म्हणाले, शाहू म्हणाले, आंबेडकर म्हणाले, साने गुरुजी म्हणाले, आगरकर म्हणाले. हे मला सांगावं लागेल. हे हनुमंत पवार म्हणतोय असं जर मी सांगेल तर ते त्याला मोडीत काढण्याची शक्यता आहे. माझ्या पूर्वजांनी, इथल्या समाज सुधारकांनी, इथल्या राष्ट्रपुरुषांनी जो विचार मांडला तो आपल्या संस्था, संघटना, कामामधून, आपल्याला वाणीमधून पुढे घेऊन जावा लागेल. ते वगळून जर आम्ही काही सांगायला गेलो तर दरोमत असं जे राहुल गांधी म्हणत होते ते फक्त राहुल गांधीचंच वाक्य म्हणून मोडीत काढणं यांना सोपं आहे. पण दरोमत असं म्हणणारे महात्मा गांधी पहिले होते. तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय हे आपल्याला छती ठोकपणे सांगावं लागल. आपल्या आधीच्या पूर्वजांनी करून ठेवलेलं समतेचं काम पुन्हा पुन्हा बोलावं लागेल, पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागेल. डॉक्टर दाभोळकरांची युट्यूबवर असलेली सगळी भाषणं काढून बघा. साधना साप्ताहिकामध्ये आलेले त्यांचे सगळे आग्रलेख काढून बघा. प्रत्येक आग्रलेखाचं टायटल असेल, त्याचा शेवट असेल, त्याच्यामध्ये वापरलेले सुभाषित असतील, त्याच्यामध्ये वापरलेले अभंग असतील, हे सगळे माझी जी समृद्ध परंपरा आहे महाराष्ट्रातली, ती महानुभावांपासून सुरू झालेली, नाथ संप्रदायाची उदाहरणं दिलेली आहेत, सुफी संप्रदायाची उदाहरणं दिलेली आहेत, ही सगळी लोकदैवतांची उदाहरणं दाभोळकरांनी दिलेली आहेत. वारीचे सामर्थ्य मिळो समता संग्रहाला असं म्हणताना मी परंपरेशी किती जोडलेला आहे हे डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं होतं. आणि मी परंपरेशी जोडलेला असेल, परंपरेमधलं मांगल्य मला कळालेलं असेल तर त्या परंपरेमधलं जे काही काळी बाजू आहे, वाईट बाजू आहे, त्याला 2 शब्द सुनावायची हिंमत सुद्धा आमच्यात येते आणि लोक ते ऐकून घेतात. म्हणून महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना वारीचं सामर्थ्य सांगताना डॉक्टर दाभोळकर इथं दारूबंदी करणं हे तुमचं पहिलं काम आहे, तुम्ही माझ्यापेक्षा पुढे उभे असले पाहिजे हे पण सांगू शकले. आणि समतेचा लढा हा आमच्यापेक्षा पुढे वारकऱ्यांनी नेला पाहिजे, तो तुमचाच वारसा आहे असं सांगण्याचं धाडस दाभोळकरांनी केलं आणि वारकऱ्यांनी ते ऐकलं. आणि अनेक चळवळीमध्ये डॉक्टरांसोबत महाराष्ट्रातले वारकरी उभे राहिले. हे मला परंपरेचं महत्व आणि ते पुढे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर दाभोळकरांचं महत्वाचं वाटतं. आपल्याकडून ते कुठंतरी सुटतं का असा प्रश्न मला या निमित्ताने उभा होतो. म्हणून आम्ही ज्यावेळेस माध्यमांसमोर, चॅनल समोर उभा राहतो, सभेमध्ये उभा राहतो, त्यावेळेस समोरची जी लोक आहेत ती सतत देवा धर्माच्या नावानं बोलायलेली असतात. आम्हाला जर तुकोबांचा आधार असेल, ज्ञानोबांच्या हे विश्वची माझे घर आपल्याला जर नीट करायला असेल, अवघाची संसार सुखाचा कधी ना आनंदे भरीन तिन्ही लोका असं जर ज्ञानदेव म्हणत असतील तर ते निक्षून सांगायची जबाबदारी, त्या विचाराचं प्रवक्ते पण आपसूक आताच्या काळामध्ये आपल्याकडे आलेलं आहे. ह्याचं भान आपण सगळ्या चळवळीतल्या लोकांनी, संघटनातल्या लोकांनी ठेवणं गरजेचं आहे. दाभोळकरांचं सर्वात मोठं सामर्थ्य हे होतं की परंपरेची महती, त्याच्यातलं मांगल्य, त्यातली मानवता, त्यातलं प्रेम आणि त्यातला पुरोगामी विचार त्यांना नीट उमगलेला होता. म्हणून दाभोळकरांना
कुणी जर हिंदू विरोधी म्हणत असेल, कुणी जर प्रथा परंपरा विरोधी म्हणत असेल, तर ते साफ खोटं आहे हे आत्मविश्वासानं आपल्याला सांगता आलं पाहिजे. डॉक्टर दाभोळकरांच्या कामाचं मोल सांगत असताना त्यांनी वापरलेली वेगवेगळी जी माध्यमं आहेत तेही तितकीच महत्वाची होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचं वार्तापत्र होतं, आजही चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा दिवाळी अंक होता. साधना साप्ताहिक संपलं होतं, डबगाईला आलं होतं. ते ऊर्जित अवस्था त्याचं देण्याचं जे काम होतं, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांना हाताळावं लागेल. हे दाभोळकरांच्या सगळ्या कामाकडे बघून मला कळतं. आज जर दाभोळकर असते तर सर्वाधिक पुरोगामी लोकांमध्ये व्ह्यू असलेले युट्यूब चॅनल दाभोळकरांचं असतं. आज जर दाभोळकर असते तर सर्वाधिक विवेकवादाचा प्रचार प्रसार करणारे रील त्यांनी बनवले असते. आज जर डॉक्टर दाभोळकर असते तर ट्विटरच्या माध्यमातून जगभराच्या विवेकवादी लोकांना, विज्ञाननिष्ठ लोकांना, समतावादी लोकांना डॉक्टरांनी जोडून घेतलेलं असतं. काळाबरोबर आपली माध्यम संवादाची बदलली पाहिजे, ती आपण हाताळली पाहिजे. याचं भान डॉक्टर दाभोळकरांइतकं पुरोगामी चळवळीतल्या दुसऱ्या कोणामध्येही मला दिसलेलं नाही. म्हणून एका दिवसामध्ये 4-4 महाविद्यालयामध्ये व्याख्यान देणारे दाभोळकर, एका दिवशी 150-150, 200 किलोमीटर प्रवास करणारे दाभोळकर साधनेचा मंगळवारी अग्रलेख तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीनं, तितकाच चांगला, तितकाच खणखणीत आणि तितकाच काळाच्या बरोबर सुसंगत असलेला लिहित होते. म्हणजे अग्रलेख लिहिणं, व्याख्यान देणं, वार्तापत्र काढणं, विवेक वाहिनी चळवळ चालवणं, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदेशीर लढाया लढणं, हे सगळं करत असताना शासनाशी, समविचारी संस्था संघटनांची डॉक्टरांइतकं संवादी मला कुणी दिसलं नाही. कोणत्या संस्था संघटनांची डॉक्टरांनी कधीच वाद केला नाही. राष्ट्रसेवा दल माझीच आहे म्हणायचे, हमाल मापाडी पंचायत माझीच आहे म्हणायचे डॉक्टर. कितीतरी अशा संस्था संघटनांची डॉक्टरांनी जोडून घेतलं. रयत शिक्षण संस्था ही माझी शिक्षण संस्था आहे म्हणायचे. रयत मध्ये जर माझे विचार सांगितले जाणार नाही तर कुठं सांगितले जाणार म्हणायचे. महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग सुद्धा डॉक्टर दाभोळकरांनी शिक्षण मंत्र्याच्या मानगुटीवर बसून शिक्षकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक जाणीवा प्रसार करण्याचं प्रशिक्षण सरकारला घ्यायला भाग पाडलं होतं. संवादी असलं पाहिजे, नवी माध्यमं हाताळली पाहिजे, काळाबरोबर आपल्याला सुसंगत माध्यमांच्या याच्यावर चालता आलं पाहिजे. आज डॉक्टर दाभोळकर आले असते तर सर्वाधिक पत्रकारांशी संवाद त्यांचा असता. माध्यमांवर येणाऱ्या अंधश्रद्धेच्या बातम्या रोखण्यासाठी डॉक्टरांनी त्या संवादाचा वापर नक्की केला असता. तोडून कुणापासूनही जायचं नाही. ज्या समाजात मला बदल घडवायचा आहे त्या समाजाशी संवादी असलं पाहिजे आणि ते कम्युनिकेशन हे माझ्या परिवर्तनाच्या लढाईतलं महत्वाचं हत्यार आहे, याचं भान डॉक्टरांनी आम्हाला दिलेलं होतं. ते अधिक सजगपणे पुढे घेऊन जायचा हा काळ आहे. कारण माध्यमांमधून, टीव्हीच्या स्क्रीन मधून, मोबाईलच्या स्क्रीन मधून आलेला पंतप्रधान 15 वर्षे बघायची वेळ आपल्यावर आली. त्यामुळे या माध्यमांना, या संवाद कलेला वगळून आम्ही फक्त पुस्तकच लिहू, आम्ही फक्त परिसंवादच करू आणि आम्ही फक्त आमच्या आपापसात चर्चा करू, अशामध्ये थांबणाऱ्यांपैकी दाभोळकर नव्हते. हा जो मोकळेपणा आहे समाजाला संवाद साधण्याचा आणि सगळी माध्यमं हाताळायचा, तो अंगीकारण्याचा हा सर्वाधिक महत्वाचा काळ आहे. त्याची गरज आपल्याला दाभोळकरांच्या आयुष्यातून दिसते. दाभोळकरांनी काम करत असताना काही गोष्टी दाभोळकरांच्या व्यक्तिमत्वाच्या आपण प्रकर्षानं समजून घेतल्या पाहिजे. दाभोळकरांचं व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी किंवा ते कशी ग्रेट होते हे सांगण्याचा काळ नाही, त्यांच्या कामातून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. पण मला ज्या वेळेस माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता आणि डॉक्टरांच्या पश्चात काम करणाऱ्या त्यांच्या सोबतच्या समविचारी संस्था संघटना, आज आम्ही कुठं पराभूत होतोय का, कमी पडतोय का, आमच्या पुढची आव्हानं 1000 पटीनं वाढत असताना आम्ही थोडं बदललं पाहिजे का, अशी ज्या वेळेस चर्चा होते, प्रश्न पडतो, त्यावेळेस डॉक्टरांचं सतत प्रवासात असणं हे खूप महत्वाचं होतं. केल्याने देशाटन असं एक ज्ञान मिळण्याचा मार्ग सांगितलेला आहे. आम्ही थांबलं नाही पाहिजे, आम्ही कुंठित नाही झालं पाहिजे. फक्त माझं लातूर, फक्त माझा पक्ष, फक्त माझा मराठवाडा, फक्त माझी जात किंवा फक्त माझंच प्रोफेशन, याच्यामध्ये संवाद असला पाहिजे. आणि एक वर्तुळ होतं, एक कोंडाळ होतं आणि समाजाचं, जगाचं आणि आपल्या पुढच्या प्रश्नाचं आकलनही मग त्या कोंडाळ्याचं, त्या गटाचं असतं. तेच आपलं होऊन जातं, तेवढंच आपलं होऊन जातं. दाभोळकरांनी एकाच वेळी सहकारी साखर कारखानदारांना सुद्धा साधना साप्ताहिकाला तुम्ही जाहिरात देणं हे कसं तुमचं कर्तव्य आहे हे पटवून दिलेलं होतं. त्याच वेळी ते शिक्षण मंत्र्याला वैज्ञानिक जाणीवा तुम्ही शिकवल्या पाहिजे शिक्षकांना हे सांगत होते. आणि त्याच वेळेस ते विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना साधनाच्या हिरक महोत्सवाला तुम्ही 1 कोटी देणगी दिलीच पाहिजे, कारण संविधानामध्ये सांगितलेली मूल्य साधना साप्ताहिक पुढे घेऊन जातं आणि त्याला तुम्ही मदत करणार नाही तर काय करणार हे सांगण्याचं धाडस होतं. आणि त्याच विलासराव देशमुख साहेबांना सत्य साईबाबाच्या कार्यक्रमानिमित्त रस्त्यावर उतरून विरोध करण्याचंही धाडस डॉक्टर दाभोळकर दाखवत होते. हे सगळं करत असताना या सगळ्या कामाला एक करुणेची झालर होती. दाभोळकरांना बघून संताप कोणाला आला असता? मी सांगतो तुम्हाला, सनातन धर्माच्या भरण पोषणावर जी माणसं
मोठी झालेली आहेत, अशी जर काय हाताच्या बोटावर मोजता येतील अशी सोडली तर दाभोळकरांचा संताप कोणालाही येत नव्हता. हे त्यांचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान होतं, बलस्थान होतं. आज आमच्या समाजामध्ये अशी माणसं आहेत की ज्यांना पाहता क्षणी आमच्या डोक्याची तिडीक जाते. हा जो द्वेष पेरलेला आहे, हा जो द्वेष वेगवेगळ्या नेतृत्वानं इथं संयमानं, चिकाटीनं आणि तो इथं मोठ्या एका षडयंत्राचा भाग म्हणून रुजवलेला आहे, तो काम करताना आज दिसतो. आज महाराष्ट्रामध्ये दाभोळकरांच्या विचारांची प्रासंगिकता जर बोलायची असेल तर आज महाराष्ट्र भारतामधल्या गृह खात्याच्या आकडेवारीमध्ये ड्रग्सच्या व्यापारामध्ये, ड्रग्सच्या व्यवसायामध्ये सगळ्यात पुढे आहे. डॉक्टरांचं व्यसनमुक्तीवरचं जे काम होतं त्या कामाचं महत्व मला अशा वेळेस कळतं. हा समाज व्यसनी झाला पाहिजे. ते व्यसन मग धर्माच्या नशेचा असो, जातीच्या नशेचा असो, कुठल्या एखाद्या दारूच्या नशेचा असो, नशेत समाज असला पाहिजे. ही शिकवण इथं रुजवण्याच्या काळामध्ये व्यसनमुक्तीच्या कामाकडे आम्हाला पुन्हा जावं लागेल. औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्राला लुटत असेल ना, ज्याच्या विरोधात आपण स्वराज्य उभा केलं, किंवा इंग्रज जे आपल्या आर्थिक लूट करत होते असं आपण सांगत होतो ना, दादाबाई नवरोजी सांगत होते ना, त्यांच्या गणिताच्या हजारपट गणित आज दारू, सुपारी, ड्रग्स आणि गुटखा ह्याच्यामुळे लुटलं जाते. त्यामुळे आपल्याला व्यसन मुक्तीवर बोलावं लागेल, आपल्याला नव्या पिढीला त्यापासून वाचवावं लागेल. विवेक वाहिनी चालवत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत असताना, साधना साप्ताहिक उभा करत असताना, जादूटोना विरोधी विधेयक उभा करत असताना मला व्यसनमुक्तीवरही बोलावं लागणार आहे आणि पुढच्या पिढीला वाचवावं लागणार आहे. याचं भान डॉक्टर दाभोळकरांना नव्हतं आणि त्या व्यसनमुक्तीच्या लढाईमध्ये ते परंपरेचा आधार घेऊन वारकऱ्यांना आणत होते आणि वारकऱ्यांनी महाराष्ट्र व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी योगदान दिलेलं आहे. याच्याबद्दलही ते कृतज्ञता व्यक्त करत होते. ती व्यसनाधीनता सरकारच्या एका सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं सेवन वाढलं पाहिजे, महाराष्ट्रामधली तरुणाई ड्रग्सच्या आहारी गेली पाहिजे. पोलिसांचे रिपोर्ट आहेत, माध्यमांचे रिपोर्ट आहेत, तुमच्या लातूरमध्ये जे क्लासेस आहेत तिथं सुद्धा आता ड्रग्सचा व्यापार विळखा घालतोय. तुमचं लातूर हे कधी काळी शैक्षणिक हब होतं, शैक्षणिक पॅटर्नचा एक मानदंड होता. इथं विद्यार्थ्यांना येण्यासाठी अभिमान वाटायचा, पालकांना ठेवावं वाटायचं. पुणे मुंबई सोडा, मेट्रोपॉलिटन सिटी सोडा, पोलिसांचे अड्डे, तुमच्या उदगीरमध्ये पोलिसांचा ड्रग्सचा अड्डा सापडला होता. माझ्या पुण्यामध्ये मी जिथं आता जातो तिथं ललित पाटील नावाचा ड्रग्ज पेडलर हा ससून हॉस्पिटलमध्ये, कोणता तुरुंग आहे आमच्या पुण्याला, येरवाडा तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. कागदोपत्री तो येरवाड्यामध्ये होता, शिक्षा भोगत होता, पण 6 महिने उलटून गेलते. तो ससून मध्ये ऍडमिट दाखवला गेला आणि ससूनच्या बाजूला एक 5 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये राहून तो ड्रग्सचा व्यवसाय चालवायचा. आरोपी होता, शिक्षा भोगत होता, कागदोपत्री तुरुंगात होता, उपचाराला म्हणून दाखवला गेला नंतर, आणि तो 5 स्टार हॉटेलमध्ये होता. खोटं वाटेल पण त्यावेळेस पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घायवळ असेल, मारणे असेल, मोहोळ असेल, असे गुंड राजरोसपणे मोकळे सोडलेले. लातूरमध्ये दिवसाढवळ्या खून झाला अशा बातम्या मी लातूर जिल्ह्यात शिकायला असताना येत नव्हत्या. आज तुमच्या लातूरमध्ये दिवसाढवळ्या खून होत आहेत. लातूरमध्ये खून होत आहेत म्हणजे पुण्या मुंबईमध्ये काय होत असेल, संभाजीनगरमध्ये काय होत असेल. माझ्या धाराशिव मध्ये सामाजिक दंगली, हिंदू, मुस्लिम, आदिवासी समाज, पारधी समाज, मराठा, ओबीसी, 2 ओबीसी समाजाच्या रॅलीमध्ये मराठा समाजाचे तरुण घुसले म्हणून मारामारी, मराठा समाजाच्या सप्ताहामध्ये ओबीसी बोलवायचा नाही, इतक्या टोकाच्या हिंसेला माझा मराठवाडा आणि माझा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांनी हिंसेची पेरणी करण्यासाठी ठेवलेला आहे. डॉक्टर दाभोळकरांना याचं भान होतं की समाज व्यसनी करणे, व्यसनी झाला की समाज हिंसक करणे, आणि व्यसन आणि हिंसा हेच मनुवादाचे 2 महत्वाचे पिलर असतात. म्हणून हिंसेला समर्थन मिळतं, म्हणून हिंसेकडे कानाडोळा होतो. म्हणून इथे खून दिवसाढवळ्या दरोडे पोलीस स्टेशन मध्ये मारलं गेलं, पोलीस स्टेशन मध्ये मारली जात आहेत माणसं. बंदुकीचे परवाने चिल्लर अशी फेकून पोलीस स्टेशन मधून घेतले जातात. दीपक काटे नावाचा स्वतःच्या चुलत भावाच्या खुनामधला आरोपी प्रवीण गायकवाड नावाच्या एका सत्शील माणसावर हल्ला करतो. हल्ला झाल्यानंतर स्टेटस हातात पिस्तूल घेऊन ठेवतो. बिहार, यूपी, आता आपण त्यांना बदनाम करण्याचं काही एक कारण नाही. त्या दीपक काटेला आता 16 पोलिसांचं संरक्षण आहे आणि प्रवीण गायकवाडवर कधीही हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. पोलीस इथले भक्षक वाटावे अशी परिस्थिती आहे. दर दिवशी महाराष्ट्राच्या गृह खात्याचे 2, 3, 4 पोलीस कुठल्या तर बलात्कारामध्ये,
कुठल्या तरी ड्रग्सच्या स्मगलिंग मध्ये किंवा कुठल्या तरी हत्येमध्ये किंवा कुठले तरी हप्ते घेण्यामध्ये सापडतायत. महाराष्ट्रामध्ये ज्या विजेच्या नावानं, अक्षय ऊर्जेच्या नावानं जे खातं काढलं गेलं आणि त्याच्या ज्या पवनचक्क्या सुरू आहेत, त्या पवनचक्क्याचे सगळे हप्ते, मी जबाबदारीने सांगतो, रेकॉर्ड करा, फडणवीस साहेबांना ऐकवा, हे पोलीस गोळा करतात. त्यातूनच आमच्या बीडमध्ये हत्या झाली, त्यातूनच माझ्या धाराशिवच्या परांड्यामध्ये भूममध्ये हत्या होत आहेत. आणि पुन्हा सांगतो की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. मनुवादाला विरोध करताना उठायचं आणि गोळवळकरांना, उठायचं आणि सावरकरांना, उठायचं आणि कुणाला तर हेडगेवारांना शिव्या घालतं, हे सोपं आहे. पण मनुवादाचे समर्थक म्हणून आताच सरकार काम करते आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सनातन धर्म की जय म्हणण्याची हिंमत होते. आपण दाभोळकरांना या राज्यामध्ये झाले होते असं पुढच्या पिढ्याला सांगायला सुद्धा आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अशी परिस्थिती शासन पुरस्कृत होत असताना आपली जबाबदारी वाढली, आपलं काम वाढलेलं आहे. डॉक्टर दाभोळकरांना हिंदू विरोधी असं म्हणणारी मंडळी, आम्ही त्यांना आवर्जून विचारतो, खाजगी चर्चेमध्ये विचारतो, टीव्ही डिबेटमध्ये विचारतो. आम्हाला हिंदूच्या विरोधी म्हणणाऱ्या लोकांना आम्ही विचारतो की बाबा तू कधी कोटांबा भरलाय का? सोनारीच्या खंडोबाचा कोटांबा भरलाय का? नसतो भरलाय. तुळजापूरच्या देवीचा पोत त्याला पाजळता येत नाही. खंडोबाची तळी उचलताना काय म्हणायचं असतं हे या लोकांना माहित नसतं. पंढरपूरच्या वारीमध्ये 3 आठवडे पायी ही लोक कधीच चालत नाही. एक दिवस चालायचं नाटक करतात तरी हातामध्ये तलवार घेतात. इथं मुघल होते, इथं आदिलशाह होता, इथं इंग्रज होता, तरी सुद्धा वारीवर हल्ला करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. पण स्वतंत्र भारतामध्ये 56 इंची छातीचे पंतप्रधान असताना मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना संभाजी भिडे, ज्यांचं नाव मनोहर भिडे आहे, त्यांना वाटतं की वादीला संरक्षणाची गरज आहे आणि नंग्या तलवारी घेऊन माणसं घुसवली जातात. दाभोळकर महाराष्ट्राचे होते हे सांगण्यासाठी अभिमानाची गोष्ट शिल्लक राहिली पाहिजे. आताची राज्य संस्था डॉक्टर दाभोळकरांनी ज्या ज्या मूल्यांशी संघर्ष केला आणि ज्या मूल्यांसाठी आग्रह धरला त्याचा थेट कॉन्फ्लिक्ट आताच्या सत्तेसोबत आहे. दाभोळकरांचा खून जरी 20 ऑगस्ट 2013 झाला असला तरी 2012-13 पासून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एका वेगळ्या विचाराचं वारं वाहत होतं. तुमची पिढी, आता इथं बसलेल्या बहुतांश लोकांनी, तुम्ही सुसंस्कृत राजकारणी बघितलेले आहेत, तुम्ही विधिमंडळामध्ये शांततेत कामकाज होताना बघितलेलं आहे, पुरोगामी कायदे होताना तुम्ही बघितलेले आहेत. अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी ज्या गावामध्ये दलितांना पानवट्यावर पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, ज्या गावामध्ये दलिताला गावच्या वेशीवरून घोड्यावरून बसून जाऊ दिलं नव्हतं, तो महाराष्ट्र तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत आणला होता. हे तुमचं कर्तृत्व होतं, याच्याबद्दल तुमच्या आम्ही ऋणी असलं पाहिजे. पण तो महाराष्ट्र आज आम्हाला ज्या पद्धतीचा महाराष्ट्राच्या धुरीणाकडून, पुढाऱ्यांकडून, सत्ताधाऱ्यांकडून हातात दिला जातोय, त्याबद्दल चिंता व्यक्त करण्याच्या काळामध्ये दाभोळकरांनी ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला त्याची उजळणी करणं पुन्हा पुन्हा गरजेचं वाटतं. मी अत्यंत दुःखानं सांगतो की आम्ही गांधीजींची हत्या नाही बघितली, आम्ही त्यावेळेस नव्हतो, पण आमच्या काळामध्ये आम्हाला दाभोळकरांची हत्या बघावी लागली. आमच्या काळामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या वयोवृद्ध पत्नी त्यांच्यावर झालेला हल्ला बघावा लागला. कलबुर्गी बघितल्या आम्ही, गौरी लंकेश बघितल्या, त्यांच्या नुसत्या हत्या झाल्या आणि त्या आम्हाला आमच्या काळात झाल्या. याची लाज वाटत नाही आम्हाला. आम्हाला लाज याची वाटते की या 2 हत्या महाराष्ट्रातल्या आणि दक्षिणेमधल्या 2 हत्या, अशा 4 हत्या महाराष्ट्राने आणि भारताने पचवल्या. एकाही लोकप्रतिनिधीला, एकाही संपादकाला आणि एकाही विधिमंडळातल्या सदस्याला याचा खेद आणि खंत वाटत नाही की ती लाजिरवाणी गोष्ट आहे. डॉक्टर दाभोळकरांचा संघर्ष ईडीनं भीती दिली म्हणून काहीतरी लपवण्यासाठीचा नव्हता. जी माया गोळा केली आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वापर करून, तिच्या सिक्युरिटीसाठी दाभोळकरांचा लढा नव्हता. कॉम्रेड गोविंद पानसरेंचा लढा हा या महाराष्ट्रामध्ये जातीच्या, धर्माच्या नावावर भांडणं नाही झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं इथं हिंदू मुस्लिम दंगली नाही झाल्या पाहिजे, याच्यासाठी पुस्तक लिहिणं हा गुन्हा होता का? पण महाराष्ट्राच्या मनावर एक ओरखाडाही उमटला नाही. इथून पुढे कधीही आपण महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे असं जर कोणता नेता म्हणला तर तो खोटं बोलतो, याची खुंदाट बांधा. आज 1 नोव्हेंबर डॉक्टरांचा जन्मदिवस आहे. इथं बसलेल्या आणि याच्यापेक्षा आणखी 2-4-8 जण असतील ज्यांना यायचं असेल पण येऊ शकले नाही. तुम्ही आम्ही सोडले तर कोणाला काही देणं घेणं नाही. ज्या माणसाने आयुष्य वेचलं जनहितासाठी, 18 पगड जातीमधल्या जादूटोण्याविरोधी, जादूटोण्याच्या प्रयोगामध्ये ज्यांचं आर्थिक शोषण होतं, लैंगिक शोषण होतं, शारीरिक शोषण होतं, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, यासाठी आयुष्य झिजणाऱ्या माणसाला आम्ही 2-4-5-7 वर्षात विसरून जातो. आयुष्यात मी कधी विसरणार नाही की डॉक्टर दाभोळकरांसारखा माणूस विठ्ठलरामजी शिंदे पुलावर
गोळी घातल्यानंतर 1.5 तास मृतदेह बेवारस पडलेला होता. व्यवस्थेच्या विरोधात, सनातन्यांच्या विरोधात, जाती धर्माची भांडणं लावण्याच्या विरोधात जी चीड आमच्या मनामध्ये निर्माण झाली ती त्या एका सज्जन सात्विक व्यक्तीचा, अहिंसेचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह पडलेला बघितला आम्ही. महाराष्ट्राला खेद ना खंत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले नाहीत, त्यांना श्रद्धांजली वाहायला गेले नाहीत. विलासराव देशमुख साहेब असते, शरद पवार साहेब असते, मनोहर जोशी असते, तरी कुठलाही मुख्यमंत्री इतका निर्दयी वागला नसता. त्यांनी त्यांची लाईन क्लिअर केलेली आहे, त्यांनी त्यांची लाईन ओढलेली आहे. आम्ही तुम्हाला मारणाऱ्यांपैकी आहोत हे तुम्हाला पटो नाही पटो, कळो नाही कळो, त्यांनी महाराष्ट्राला सांगितलेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विवेकाच्या आवाजानं बोलणारी मंडळी, समतेसाठी बोलणारी मंडळी, धर्मनिरपेक्षतेसाठी बोलणारी मंडळींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून होतो असं म्हणायला 100 उदाहरणं आपल्या समोर आहेत. एक साधी गोष्ट, एक साधी घटना की शनिवार वाड्यामध्ये जर मुस्लिम समुदायाच्या महिलांनी खरंच नमाज पढला असेल, पडला की नाही सिद्ध झालं नाही, कोण होत्या महिला अजून माहीत झालं नाही, पण शनिवार वाड्यासारख्या एका ऐतिहासिक वास्तूमध्ये जर 1-2 महिलांनी नमाज पढला असेल तर या महाराष्ट्राची माध्यमांची पूर्ण शक्ती पणाला लावली जाते. गृहमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापासून सगळे द्वेषानं बोलतात, खासदार रस्त्यावर उतरतात आणि ठोकून घेऊ, बघून घेऊ, मारून घेऊ अशी भाषा वापरतात. आम्हाला प्रश्न पडतो की शनिवार वाड्यामध्ये नमाज पडल्यानंतर तुमच्या ज्या काय असतील नसतील त्या भावना दुखावतात ना, त्याच्या 4 लाख पट भावना कॉम्रेड दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि कॉम्रेड नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्यानंतर आमच्या मनात का उघडल्या नाहीत? एक खासदार दाखवा मला, एक खासदार दाखवा महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी कॉम्रेड पानसरे आणि दाभोळकरांची हत्या केल्यानंतर मोर्चा काढला. हे आमचं राजकीय अपयश आहे. आणि सामाजिक लढाई आणि राजकीय शक्ती ही जर हातात हात घालून काम करत नसेल तर या पक्षाचं सरकार आलं का त्या पक्षाचं सरकार आलं याला काडीचाही अर्थ राहत नाही. महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर जे वातावरण तयार झालं त्याच्यामध्ये अधिक 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 निराशेची भर पडते आणि आमच्या सारख्या माणसाला हतबल व्हायचा काळ आहे. आणि हेच सत्तेचं अपयश, हेच सत्तेचं यश होतं. हेच त्यांना हवं होतं की माणसं बोलायला घाबरली पाहिजेत, माणसं मृत्यूला भिली पाहिजेत, माणसं हिंसेनं बंद झाली पाहिजे त्यांची तोंड. हे पेरण्याचं काम त्यांनी केलं होतं म्हणून डॉक्टरांना गोळ्या घातल्या होत्या. आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये बोलणाऱ्यांची संख्या दुर्दैवानं कमी झाली. रोज महाराष्ट्रामधले सत्ताधारी खोटं बोलतायत, सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसलेले बुवा बाबा रोज असत्य पेरतायत, दंगली होत आहेत महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेब थोरातांसारखे, जयंत पाटलांसारखे, पृथ्वीराज बाबांसारखे ज्येष्ठ माणसाचा उपमर्द केला जातोय, त्यांना शिव्या घातल्या जात आहेत. त्यांना शिव्या घातल्या सुद्धा ते शांत आहेत, तर त्यांच्या स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वडिलांना आईला सुद्धा शिव्या घातल्या जात आहेत. याची सुरुवात डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येपासून झालेली आहे. की तुम्ही पुरोगामी असाल, तुम्ही संविधानाच्या बाजूचे असाल, तुम्ही सगळ्याला सोबत घेऊन चला म्हणणारे असाल, जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारे असाल तर तुम्हाला दिसेल तिथं आम्ही ठोकू, सभागृहात ठोकू, रस्त्यावर ठोकू. आम्ही तुम्हाला शासन यंत्रणेचा, दमन यंत्रणेचा वरवंटा तुमच्यावर फिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून मग महाराष्ट्राच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात कधीही शेतकरी आंदोलनाला नक्षलवादी म्हणण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही. कितीही वाईट याच्या अगोदरची सरकार वागलेली असू द्या, याच्या अगोदरच्या सरकारांनीही शेतकऱ्यांवर लाठी हल्ला केलेला आहे. माझ्या पक्षाच्या काळातही शेतकऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा मारा केलेला आहे, पण त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही आम्ही कधी म्हणालो नाही. म्हणून दाभोळकर महत्वाचे वाटतात. दाभोळकरांनी साधनेच्या एका अग्रलेखामध्ये लिहिलेला, या पुस्तकात तो अग्रलेख आहे, गोळवळ कधी राज्य आले तर. गोळवळकरांची जन्मशताब्दी होती काय, आणि त्या निमित्तानं डॉक्टर दाभोळकरांनी अग्रलेख लिहिला आणि त्याच्यात सांगितलं की गोळवळी विचाराचे राज्य आले तर काय 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 होऊ शकतं. आणि त्या अग्रलेखाचा शेवट आहे की तुमच्या लोकशाहीच्या हक्कांना, तुमच्या संघर्षांना आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यांना राष्ट्रद्रोही ठरवायचं काम या गोळवळकरी विचारामधून होतं. आणि त्याची सगळी पायाभरणी बंच ऑफ थॉट मध्ये झालेली आहे. आज ज्या वेळेस जामिया मिलिया विद्यापीठामधल्या स्कॉलर विद्यार्थ्यांना राष्ट्रद्रोही म्हणलं जातं, JNU मधल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रद्रोही म्हणलं जातं, शेतकरी कर्जमाफी म्हणणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणलं जातं,
त्यावेळेस आम्हाला गोळवळकरी विचारामध्ये याची बीजे पेरलेली आहेत, याची ओळख सर्वप्रथम कुणी करून दिली असेल तर ती दाभोळकरांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याला करून दिली होती. या पुस्तकामध्ये आजही दाभोळकरांचे असंख्य असे प्यारे आहेत, असंख्य असे विचार आहेत की त्यातला एक विचार सुद्धा ह्या सत्तेला सहन होऊ शकत नाही. काल परवा आपण कर्जमाफीची चर्चा बघितली. 2008 ला कर्जमाफी झाली त्यावेळेस दाभोळकरांनी आग्रहलेख लिहिला आणि कर्जमाफी नाही, क्षमा याचना म्हणा. तुम्ही व्यवस्थेनं जे शेतकऱ्यांचे मृत्यू बघितलेले आहेत, तुम्ही जो शेतकऱ्यांवर अन्याय लादलेला आहे, चुकीची आर्थिक धोरणं तुम्ही राबवलेली आहेत, शेतकऱ्यांना तुम्ही हमीभाव दिला नाही, जलसिंचनाचे प्रकल्प रखडले, याच्यातून तो आत्महत्या करतोय आणि त्याची क्षमा मागणं म्हणजे कर्जमाफी आहे. इतका मानवतावादी, उदात्त आणि माझ्या कृषक समुदायाचं प्रवक्तेपण घेणारी लेखणी डॉक्टर दाभोळकरांची होती. आज मला प्रकर्षाने डॉक्टर दाभोळकरांची कर्जमाफीच्या प्रश्नावर आठवण होते की याच्याशी शेतकऱ्यांशी माझं नातं आहे, शिक्षकांशी माझं नातं आहे, राज्य संस्थेशी माझं नातं आहे, माझं सरकार आहे, ते माझं विधिमंडळ आहे, हे सांगण्याचं प्रेम, आपुलकी, धाडस आणि भांडण्याची हिंमत दाभोळकरांमध्ये होती. अनेक आग्रहलेख, मी काय आग्रहलेखातले 1-2 चॅप्टर तुम्हाला मला वाचून दाखवायचे. सुसंस्कृत राजकारणी म्हणून एक आग्रहलेख होता डॉक्टर दाभोळकरांचा. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी त्यांची आठवण इथं जागवलेली. आणि सत्यसाईबाबांचे भक्त विलासराव देशमुख साहेब होते आणि त्यांना विरोध करण्यासाठी आमच्या अनिसच्या शाखेनं कसा संघर्ष केला, त्यांच्यावर कसा काँग्रेस सरकारनं अत्याचार केला, तुरुंगात टाकलं, हे निक्षून लिहिलं दाभोळकरांनी. आणि तेच दाभोळकर ज्यावेळेस साधनेच्या हिरक महोत्सवासाठी देणगी मागायला जातात त्यावेळेस 1 कोटी रुपयाची देणगी याच विलासराव देशमुख साहेबांनी दिली होती. ते सुसंस्कृत विलासराव देशमुख साहेब आपल्यात नाहीयेत, त्यांनी राग ठेवला नाही. माझ्या श्रद्धेला, माझ्या निष्ठेला किंवा माझे काय जे काय असेल त्याला विरोध करणारा हा माणूस याला बघून घेतो, ही सुडाची भावना विलासराव देशमुख साहेबांच्या मध्ये नव्हती. आणि मी ज्यांना विरोध करतोय त्यांच्या त्या कृतीला मी विरोध करतोय, पण ते मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे मी जाऊन चांगल्या कामासाठी 4 पैसे मागू शकतो, हा पण मनाचा मोकळेपणा डॉक्टर दाभोळकरांमध्ये होता. आज विलासराव देशमुख साहेब नाही, आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नाही, पण हा सुसंस्कृतपणा, हा निर्भयपणा, हा लढाऊपणा हा महाराष्ट्रामधून हरपून या माणसांसोबतच गेला की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. पुढच्या पिढ्यांना मला जितका चांगला महाराष्ट्र बघायला भेटला, कॉम्रेड गोविंद पानसरेंची व्याख्यानं आम्हाला ऐकायला भेटली. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना चुकून जरी शिवाजी शब्द आला तरी कोणतरी येऊन मारेल अशी भीती यांनी निर्माण केली. शेवटपर्यंत गोविंद पानसरे म्हणत राहिले की शिवाजी कोण होताच मी म्हणणार, कारण तो माझ्या काळजाचा विषय आहे, तो माझ्या श्रद्धेचा विषय आहे आणि माझा राजा होता हे मी अभिमानानं सांगेन. मी शिवाजी कोण होता हेच म्हणेन. या देशामध्ये दैवत पोचलेल्या, चांगलं काम केलेल्या माणसाला आपुलकीनं बोलायची पद्धत आहे. भगतसिंगच म्हणतो आपण, रामच म्हणतो आपण, अशोकच म्हणतो आपण, अकबरच म्हणतो आपण. त्याच मालिकेमध्ये आदरानं गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराजांना बसवलेलं होतं. ही अशी निष्ठेनं, धाडसानं इतिहास शिकवणारी, विचार रुजवणारी मंडळी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, हे सांगण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते सांगायचं नाही म्हणून या सगळ्या विचारांना बदनाम करण्याचं काम सत्ताधारी करतायत. आणि या सत्ताधाऱ्यांसोबत आता त्यांचे सामाजिक संस्था संघटनाचं पण त्यांना पाठबळ भेटते. बघता बघता काय माणसं पलीकडे गेलेली आम्ही बघितली ना. आम्हाला पुरोगामी विचार शिकवणारी, पुरोगामी पक्षामध्ये राजकीय व्यासपीठावर शिवशाहू फुले आंबेडकरांची भाषा बोलणारी मंडळी एका रात्रीत तिकडे जाताना बघतोय. कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसाला आपण मॅनेज करू शकतो हा जो उद्दामपणा आताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेला आहे, त्याला इथं बसलेल्या प्रत्येकानं तरी पुरून उडण्याची शपथ घेऊ. म्हणजे मग महाराष्ट्र हा तुम्हाला आंदोलन दिलेला नाही. महाराष्ट्र हा विचारांवर चालणारा, प्रबोधनावर चालणारा, साधू संतांवर चालणारा आहे हे सांगावं लागेल. शेवटची लढाई त्यांची ही धर्माच्या नावानं होते. त्यांच्या लढाईची सुरुवात सुद्धा धर्माच्या नावानं होते. प्रत्येक गोष्टी देव आणि धर्म आणणं ह्याला आमच्यासारख्या सश्रद्ध माणसांनी आता ठाम विरोध केला पाहिजे. राम मंदिर तुम्ही बांधलं, तुमचं अभिनंदन. तो निकाल दिलेल्या न्यायालयाला आम्ही भांडायचं तिथं भांडू, पण राम मंदिर बांधलं म्हणून मी अभिनंदन करीत असताना बाबरी मस्जिद पाडलेल्याचा पण निषेध करायला मी विसरलं नाही पाहिजे. ही तुमची माझी ऐतिहासिक जबाबदारी आहे. नाही विसरलं पाहिजे की तुम्ही कुणाचं तर प्रार्थनास्थळ झुंडीनं पाडताय आणि कुणाचं तर प्रार्थनास्थळ उभं करताय आणि त्याच्यावर मतं मागताय. देव हा माझ्या निष्ठेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय, आस्थेचा विषय आहे, तो माझा वैयक्तिक विषय आहे. त्याचा तुम्ही ज्यावेळेस बाजार मांडाल आणि माझी ज्या प्रभू रामावर श्रद्धा आहे, माझा वडील, माझा आजा, माझा पंजा, ज्या रामाच्या नावानं रामराम म्हणतो, दिवसाची सुरुवात होते, त्या रामाला जर तुम्ही छोटं दाखवणार असाल आणि तुमचा नेता त्याला हाताला धरून जर मंदिरात घेऊन जाण्याचा फोटो दाखवणार असाल तर रामावर प्रेम असलेल्या आणि आपल्यामध्ये जर खरंच राम असेल काही शिल्लक तर आपण त्याला निर्भीडपणे विरोध केलाच पाहिजे. तो विरोधाचा आवाज आपल्याला
कमी करून चालणार नाही. अनेक लोकांना वाटतं, आमचे जवळचे लोक, आमचे मित्र, ज्याने आमचा संघर्ष बघितला, संस्था संघटना चळवळी बघितल्या, ते म्हणतात आता आपण काळाबरोबर चाललं पाहिजे, आपण किती राहिलोय, आता हा विचार मागे पडलाय. असं मला कधी वाटत नाही, तुम्हालाही वाटणार नाही, पुढच्या पिढीलाही वाटणार नाही. याची दक्षता आपण घेऊ. मी शेतमजुराचा मुलगा आहे, शेती बघितलेली आहे मी जवळ. आमच्या गावामध्ये ज्यावेळेस रास होते रब्बीची, ज्वारी काढली जाते, त्यावेळेस आम्हाला भरडून खायची कणस गाडीमध्ये टाकताना बघितलेली आहेत. आम्ही टोपल्यानं आम्ही गाडीमध्ये भरडून खायची कणस टाकतो. पण काही कणस ही माझा आजा, माझा बाप, माझा काका मामा पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी कोठ्याला बांधून ठेवायचा. तुम्ही मी सगळी बियाची कणस आहो, त्या बियाच्या कणसाचा कुलगुरू डॉक्टर दाभोळकर आहे. आणि ह्याचं भान ठेवू आणि बोलत राहू, लढत राहू. यश मिळेल, अपयश मिळेल, निवडणुका, मतदान, परिवर्तनाची लढाई ही राजकीय सत्तेतल्या निवडणुकीच्या मतपेटीतून कधीही जात नसते. ती जाईल आणि कुठली तर पक्षाची सत्ता येईल आणि कुठल्या तर पक्षाचा पराभव होईल, मग चांगले दिवस येतील. ह्या भ्रमामध्ये माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता कधीच नाही. तुमच्यासारख्या महानुभावांनीही राजकीय सत्ता, निवडणुका, मतदार, आमदार, खासदार यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा माझी गणना भरडून खायच्या कणसामध्ये नाही झाली पाहिजे, माझी गणना बियाच्या कणसामध्ये झाली पाहिजे, याचा पण करू. असतील तिकडे पवार, इकडे पण पवार आहेत, तिकडे शिंदे असतील, इकडे पण शिंदे आहेत, तिकडे काय फडणवीस असतील, आपल्याकडेही फडणवीसच्या कुळातली काय माणसं असतील. निर्वैरता आपल्याला पेरता आली पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हिंसेचा प्रचार रोखण्यासाठी शपथ घेऊ ह्या सरकारचा, आपल्या विरोधी विचारधारेचा, मनुवादाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पायाच हा हिंसा आहे. आणि त्या हिंसेपासून कसं मुक्त समाजाला करता येईल यासाठी दाभोळकर काम करत होते. आणि म्हणून त्यांना हिंसेचा आधार घेऊनच संघाच्या माणसांनी, त्यांनी पेरलेल्या विचारांनी, सनातनी विचारांनी, त्यांच्या विचारांवर भरण पोषण झालेल्या लोकांनी संपवलेलं आहे. याची आपण कुणगाठ बांधू. न्यायालयात काय झालं, पोलीस तपासात काय झालं, खटल्याचं काय झालं, ह्या तपशिलामध्ये गेलंच पाहिजे. संघटना लढतायत, दाभोळकर कुटुंबीय लढतायत. आपण मात्र तो संपूर्ण विचार रेषेच्या पलीकडचा आहे आणि रेषेच्या अलीकडचे आपण. आता सीपीआय, सीपीएम, सेवादल, जनता दल, शेकाप, पॅन्थर, काँग्रेस असा काही भेदभाव करायचं कारण नाही. बाबा तू संघाच्या संचलनामध्ये चड्डी घालून गेला ना, मग तू पलीकडचा. तू संघाच्या संचलनात गेला नाही ना, मग तू अलीकडचा. त्यामुळं 100 वर्षे संघाला झाली आणि त्यांनी पॅन्ट घालून लोक उभा केली, हे आपल्यासाठी चांगलं झालं. आपला कोण, त्यांचा कोण हे ओळखू आलं. आपला जरी माणूस तिकडे चड्डी घालून गेला तर त्यांना 100 वर्षामध्ये हाफ चड्डीची फुल चड्डी करण्यामध्ये गेलं. आपल्याला त्याच्यापेक्षा खूप काम करायचं आहे. राजकीय लढाई, सामाजिक कारणाने लढूया, विचाराची लढाई लढूया. जाता जाता शेवट करताना मला एवढं एक शेवटचं, मला एक तुम्हाला डॉक्टरांचा एक पॅरेग्राफ मला तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. 24 फेब्रुवारी 2007 डॉक्टर दाभोळकरांनी, हे मी सतत गोळवळकर आदेशच का म्हणतोय, काही लोकांना वाटेल की ह्या भाषण ज्यांनी का केलं. डॉक्टर दाभोळकरांचा संघर्ष हा काही एक जादूटोणा करणारा बुवा, एक बाबा, एक मंत्री, एखादा कोणतरी भूत्या उतरवणारा अशा माणसासोबत नव्हता. डॉक्टर दाभोळकरांचा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे विचार घेऊन इथं पळतात, धावतात, 100 वर्ष पूर्ण करतात, सेलिब्रेशन करतात, त्या सगळ्या विचारांच्या विरोधी त्यांच्या कामाचा गाभा होता. त्याचे मार्ग म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती होती, त्याचं एक शस्त्र म्हणून विवेक वाहिनी होती, त्याच्यासाठी वार्तापत्र होतं. डॉक्टर दाभोळकर म्हणतात 24 फेब्रुवारी 2007 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रबांधणीचा विचार हा प्रतिगामी, संकुचित आणि राष्ट्रीय एकात्मतेला गंभीर धोका पोहोचवणारा आहे. भारतीय संविधानात जे संकल्प चित्र उभे केले आहे त्या लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याच्या राष्ट्र उभारणीच्या मार्गातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा मोठा अडसर आहे. ही बाब अनेकदा स्पष्ट झालेली आहे. 100 वर्षे संघाला झाली. डॉक्टर दाभोळकरांनी संघाबद्दल सांगितलेलं पुन्हा उजळणी करू, जोरात सांगू आणि लढत राहू. आपल्याला त्यांच्याच भाषेत बोलावं लागेल, सत्याची कास धरावी लागेल. ते तुम्हाला कुंभमेळा सांगतील, आपल्याला चंद्रभागेवर ठाम राहावं लागेल. ते तुम्हाला रामदेव सांगतील, आपल्याला ज्ञानदेवावर ठाम राहावं लागेल. ते तुम्हाला आसाराम सांगतील, आपल्याला तुकारामावर ठाम राहावं लागेल. ते कौरव आहेत, आपण पांडव आहोत, अल्पमतात आहोत. एवढं भान ठेवू आणि याची प्रेरणा डॉक्टर दाभोळकर आहे. डॉक्टर दाभोळकरांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो, आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युग बदलेगा चारों, युग बदलेगा चारों.
शिवाय